नमस्कार मंडळी, मी शैल मिस्टर SM मालवणी या माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणखी एक नवीन अशा व्हिडिओ स्वागत आहे। मंडळी, सध्या नवरात्र चालू आहेत आणि नवरात्रीत आमच्या हरकुळ खुर्द गावच्या मंदिरात म्हणजे पावनदेवी मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि दरवर्षी फुगडे असतात आणि ते फुगडे नृत्य ना बाहेरच्या गावातले असतात, पण यावर्षी तसा केला नाही। यावर्षी आमच्या गावातल्या महिलांना संधी दिलेली असा आणि प्रत्येक वाडीतील महिला येऊन पावनदेवी मंदिरात आपली फुगडी सादर करणार आहोत। चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा। माका पण उत्सुकता वाढली कशा प्रकारे आमच्या गावातील महिला फुगडी घालतात, कारण फुगडी हा प्रकार ना आमच्या हरकुळ गावात ना एक लोक पाऊस चाललेलो, तर त्यासाठी हे फुगडी नृत्य आमच्या प्रत्येक महिलांना चान्स दिलेलो हरकुळ गावात। कार्यक्रमाचा टायमिंग 8चा होतो संध्याकाळी, तर आता 7:45 झालेत। माका ऑलरेडी उशीर झाला, मी बाहेर गेलोय। घरात येऊन विचारलंय सगळ्यांना, तर म्हणतात आमच्या वाडीतील महिला गेली, चला मी पण जाते, तुम्ही पण आता माझ्यासोबत चला फुगडे बघू। ऋषी वाटा देवाक जाऊ गेलो, चल जाऊया। हे येतो तुझ्या वेळा मशीन घेतला, कधी आणलंय? आता आणलास? चल रे, फुगडे आहेत देवळात हो म्हणून घाईत चाललास काय केलंय कोणतं सांगतोय? हे आयुष येतात घे, येत असतात, चल घे। काय घे? साडी ते वाढ बाबा, तुम्ही घेऊन येलास आता येताना? काय 50,000ची वॉशिंग मशीन घेतलं? पार्टी खाया ठीक आहे, चैतन्य चैतन्य तुझ्या चप्पल खाया काय रे असा चप्पल खाया? चल रामा, उशीर होता। चला चला, पावनादेवी माते की जय। झाले काय रे सुरुवात? फुगडे झाले सुरुवात वाटतं। होय घे, सुरू झाले आमचीच पहिली वाटतं झाली पण सुरुवात। टायमिंग वर येईल प्लेट मारलेली अरे, सॉलिड मारलेली डबल प्लेट आहे।
आधी दर्शन घेत पाया पडणे फुगडे घालूक जा सॉरी पाया पडलं तू फुगडे एवढाच काय बरोबर नाही करू घराकडे करतास तसा नाही झाला तुमची वाडी खायची नक्की हो असत किती दिसतला को प्रत्येक घरातली माणसं आली आहेत इलच नाही मेल्या प्रॅक्टिस योगींची काय फुगडे घातल्या
या चष्मा लावूनच दमला. आई म्हटले तर इलच किती तू. काय इलच किती. माका माहित नाही ना तुमचे पहिले होते. मग व्हिडिओ किती केले? व्हिडिओ बघूसाठी वाडीतल्या टाकूसाठी बघा काय फुगडे घातल्यानी घराकडे कसे घालतो या वगैरे नाचतात एकटाकडे नाचतात. मागा माहिती होतं मी लेंडी बघूच नाही. आई घे गप्प आपटलंस मग गाडी घातलंस. पाया पडायला बाकीची काय रवली. सीता बोलले की ना तुम्ही पहिलाच करा आणि घरात जावा बाबा. माका आवडलेली ना माका राखायचो तेव्हापासून काय सांगतोय गो ते रेकॉर्ड गो तुम्ही ह्यो होतो ना बसवणार हो ह्यो बसा तुमका गाणी पाठ करू घेत होती. एक काम कर त्याच्यापेक्षा तू कीर्तन करा तुम्ही आता. होय आपका पण हा काय कोणी केलं कोणी अध्यक्षांनी स्वतः मला सगळे बसले सुतारवाडीतले म्हणजे सुतारवाडी पहिला नंबर दिला. अरे आम्ही फक्त त्याच्यासाठी जिल्हा तुमचे फुगडे भाऊ गेला ना. आम्ही फुगडे घालत होता. आम्ही तर फुगडे घालणार आहे का जा नाही ना. फक्त फुगडे घालणाऱ्यांका बापियांका नाही समजला ना. तू फुगडे घालतास का घालतालास सांगते फक्त फुगडे घालणाऱ्यांका बापियांका नाही.
खात समाज ना फुगडे घालू तू आणि दत्त्या उगात नाही हा नुसता खाऊचा नाही हा फुगडे घालूचे खाणार आहे असा नको आलास तुम्ही जेवण होता तुमका
मिसळ पाव कट नाही ही कोणाची संकल्पना मिसळ पावची हा जाऊ दे यंदा सुरुवात हवं फुकट का बाबा आता काय म्हणतो काय तो असता माझ्यासोबत प्रत्येक वेळी मॉप्सीवाडा सांगा आधी खावा नाही सांगा कशी झाली एकदम बेट झालंय तसं असत तसं त्यावं लागतं कोणी केलं नी जबरदस्त ना पुढच्या विकारच्या ना त्या लिंबू घेऊन टायमिंग बघितलं काय तेवढ्यातच कसं होईल मी काय काय मगाशी काय बनवत होतं मग हा मगाशी काय बनवत होता आता येईलच ना हा रे माशांगा जाऊ 4 दिवसांनी खाऊन दे विचारू गरीबा मगाशी पण बसलेला ना तू मध्ये डिस्टर्ब काय करतो लहान पोरांका पोरा बिचारी आता बसली कांदा लिंबू काहीतरी आणून दे नशीब कांदा लिंबू नाही त्या सगळा सपणार होता हे
आमच्या पावनादेवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष त्यांच्याकडनं थोडी आता माहिती घेऊया, कारण फुगडे ठेवण्याचं उद्दिष्ट काय होतं. तर काय होतं उद्दिष्ट, कसा काय सुचला की फुगडे ठेवायचे यावर्षी सगळ्या, आणि ते पण गावातल्या.
महिलांचे? आम्ही आतापर्यंत गावाच्या बाहेरच्या मंडळांच्या फुगड्यो ठेवलेले होतो ह्याच्यापूर्वी. आज आमच्या गावातल्या महिला मंडळांचा ह्या पारंपरिक फुगडी उत्सव म्हणजे फुगडीच्या गीतांचे कार्यक्रम आज जोप पावत चाललेले होते. बरोबर. आणि आमच्या गावात ते कधी दिसत होतं क्वचितच 1-2 ठिकाणी. हो, म्हणून आम्ही बाहेरच्या गावांचे कार्यक्रम आम्ही आणत होतो याच्यापूर्वी. तर आता आम्ही यावर्षी आमच्या गावातल्या महिलांचा फुगडीचा कार्यक्रम जो लोप पावलेला होतो तो पुनर्प्रस्थापित करण्यासाठी जो कार्यक्रम ठेवलेला होतो आणि तो आज इतको सुंदरपैकी कार्यक्रम झालो या ठिकाणी की ते का म्हणजे महिलांचा पण प्रोत्साहन खूप भेटला ते का. होय होय. आणि महिलांनी ह्या विषयासाठी खूप आमका सहकार्य केला. वाडीवर प्रत्येक महिलाने आपली फुगडीचा कार्यक्रम आणलेलो आहे या ठिकाणी. आणि यात काल मोठे उद्दिष्ट का झालं कारण महिला कोण कोणाक ओळखत नव्हती एवढी. होय, या ठिकाणी महिला एकमेकाक ओळख झाली, प्रत्येकाची एकमेकीची भेट झाली ह्या निमित्ताने. आणि महिला सुसंवाद झालो, महिलांनी एकमेकाशी सुसंवाद साधलो, ओळखी झालो त्याच्यामुळे असे विषय झाले ह्या ठिकाणी. आणि प्रत्येकाने प्रत्येकाकडे ह्या गोष्टीची आवड निर्माण झाली. हो. आजवर कसा होता की आम्हीच म्हणजे बाकी लोकांच भजन करत होते त्याच्यामुळे त्यांची ओळख होती, पण महिलांची कोणाशी ओळख नव्हती. महिलांची आज इतकी उपस्थिती निर्माण झाली की त्यांना असं वाटलं की आपण दरवर्षी या निमित्ताने दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने फुगडी कार्यक्रम आमचा ठेवा असा प्रत्येक महिलेने आमका सांगितलेला आहे. आणि ते कसे पुढच्या वर्षी पण आता फुगड्यात सुधारणा करतील. पहिल्याच वर्षात त्याच्यामुळे जरा यंदा थोडीशी सरमिसळ झाला. सरमिसळ झाला. पण पुढच्या वर्षी आणखीन त्याच्यात या फुगडीच्या फुगडीची गीताची 21 प्रकारची गीतं ज्ञानेश्वरांच्या अगदी ह्याच्यापासून ही परंपरा चालू आहे. आज 300, 350, 400 वर्ष फुगड्याच्या याची. आणि जो फुगडीचा कार्यक्रम आहे निसर्गाकडे बघून फुगडी गीत तयार केला जातो. फुगडी गीत यात एका संगीतकार, दिग्दर्शक किंवा अन्य कोणी लागत नाही. ते ना नुसतं एक तोंडांमधला आणि एक टाळी मारली तरी म्हणजे त्याची फुगडी निर्माण तयार करण्याची महिलांकडे क्षमता असते. आणि ती आज आपली कला देवीसमोर साकारलेली. ह्याच्यासारखा आनंद आमच्या मंडळात किंवा आमच्या गावात आज जो त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि महिलांका एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटलो. ह्या गोष्टीमुळे महिलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटलो का.
पाडवा म्हणता आलो थांब साधनी बाय ग पाडवा म्हणता आलो
संपलेला आहे आणि आता देवीच्या आरतीसाठी जागा वगैरे म्हणजे बाहेर तुम्ही सर्वांनी आत या आता आरतीला सुरुवात होईल. चला आरती झाली. हे नाही झाला हे खेना 4 रुपये जाऊया. मग 2 व्हीलर आणला असावा म्हंटल मागाची. हे भाऊ बस मी उतारतल. अजून सरपंच पण येऊचत म्हणजे चलो बस मी इकडे बस.